सांगतो अध्यक्ष महोदय, हे मी ऐतिहासिक पुस्तक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. नरहर कुरुंदकर यांनी पूर्ण मनुस्मृतीचं विश्लेषण केलंय. ते म्हणतात स्त्री जातीचाच मनु हा विरोधक आहे. कोणत्याही वर्णातील स्त्री असो, मनुला तिचे स्त्रीचे दास्य अभिप्रेत आहे. पुरुषांना दूषित करणे म्हणजे पवित्र असणाऱ्या पुरुषांच्या ठिकाणी अपवित्रता व दोष निर्माण करणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे असं मनु सांगतो. मनुचा पान 2 एक म्हणजे सेकंड पॅराग्राफ 113 मनुस्मृती मधला. पुरुष विद्वान असो की अविद्वान, त्याला बिघडवण्याचं सामर्थ्य हे फक्त स्त्रीमध्ये असतं. आई, बहीण, मुलगी कोणी असो, पुरुषाने तिच्याशी एकांतात बोलू नये, त्याच्यासह एकांतात राहू नये. मनुची भूमिका ही की स्त्रीचा स्वभाव पुरुषांना बिघडवण्याचा आहे. मनुची भूमिका ही स्त्रीचा स्वभाव पुरुषांना बिघडवण्याची आहे. म्हणून बहीण भावाला, मुलगी बापाला, आई आपल्या मुलीला दूषित करेल तेव्हा पुरुषाने सावधान राहिले पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्यांचे मत असे की कोणत्याही वर्णाची व्याभिचारिणी स्त्री ठार करावी. अध्यक्ष महोदय ते पुढे म्हणतात, तो फक्त स्त्रीचं महत्व मान्य करत नाही. स्त्री मग ती कोणत्याही वर्णाची असो, तिची किंमत घोड्याच्या जिना इतकीही नाही. अध्यक्ष महोदय ते पुढे म्हणतात, मनोदृष्ट्या स्त्री रजस्वला आली की ती शुद्ध होते. या भूमिकेचा नेमका अर्थ काय? मनुचे मत असे आहे की जर एखाद्या स्त्रीचे मन दुसऱ्या पुरुषावर गेले तर स्त्री मनोदृष्ट झालेली असते. शरीराचा संबंध आला नाही पण मनाचा जरी संबंध आला तर रजस्वला होताच ती स्त्री शुद्ध होते. अध्यक्ष महोदय, मनुने जनावरांच्या सह स्त्रियांचा विचार केला आहे. अध्यक्ष महोदय ते पुढे असं म्हणतात, या आधीत अध्यक्ष का वाचू नको? मग तुम्ही सांगा ना, मी माझं भाषण करतोय, तुम्ही ऐकू नका. ते सर्व पशूंच्या सह स्त्रीचा उल्लेख आहे. स्त्रीचे तोंड नित्य शुद्ध समजवायचे. मधूच्या मते नवरा स्वेच्छाचारी व दृष्ट असला तरी स्त्रीनी त्याची विचारपूर्वक सेवा केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, म्हणून अनेकदा स्त्रियांचा व शूद्रांचा एकत्र उल्लेख करतो. असे मनुचे अस्पृश्यांचे अपमान करणारे, अवहेलना करणारे खूप लिहिले आहे. आणि